मुख्यमंत्री फडणवीसांचा डंका पाहायला मिळालाय। वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये पहिल्या दिवशी लाखो कोटींचे करार झालेले आहेत। महाराष्ट्र रेकॉर्ड ब्रेक गुंतवणुकीसाठी विविध कंपन्यांसोबत फडणवीस सरकारनं करार केलाय। फडणवीसांच्या नेतृत्वात लाखो कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसाठी सामंजस्य करार करण्यात आले। महानगरपालिकेत मिळालेल्या घवघवीत यशामुळे डोंबिवलीत ठिकठिकाणी भाजपकडून बॅनर झळकावण्यात आले। या बॅनरमधून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांनी इतिहास घडवल्याचा दावा बॅनरमधून करण्यात आला। डोंबिवली पूर्व आणि पश्चिम स्टेशन परिसरात वर्दळीच्या ठिकाणी हे बॅनर लावण्यात आले। मुंबई महापालिकेत सत्ता स्थापनेसाठी सध्या जोरदार रस्सीखेच सुरू आहे। शिवसेना भाजप युतीच्या गेल्या 25 वर्षाचा सत्ता वाटपाचा फॉर्म्युला वापरावा अशी मागणी शिंदेंच्या शिवसेनेनं केली आहे। भाजपच्या अध्यक्षपदी नितीन नवीन यांची निवड झाली आहे। यानंतर महाराष्ट्र प्रदेश कार्यालयात मोठा जल्लोष करण्यात आला। यावेळी भाजपचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। नितीन नवीन यांची भाजपच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबद्दल महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी त्यांचं अभिनंदन केले। नवीन यांचं नेतृत्व पक्षासाठी मार्गदर्शक ठरेल असा विश्वास बावनकुळेंनी व्यक्त केला। तसंच पक्ष संघटना नवीन समर्थन पुढे नेतील असा विश्वास बावनकुळेंनी व्यक्त केला। नितीन नवीन यांची भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबद्दल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी त्यांचं अभिनंदन केलं। तसंच नवीन त्यांच्या नेतृत्वात एनडीए अधिक मजबूत होईल असा विश्वास एकनाथ शिंदेंनी व्यक्त केला। शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळ यांनी भाजपचे नवनियुक्त राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांची भेट घेतली। पक्षाच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबद्दल शेवाळ यांनी नवीन यांचं भगवी शाल देऊन अभिनंदन केलं। महापालिका निवडणुकीनंतर वसई विरारमध्ये राजकीय वातावरण तापलंय। नालासोपाऱ्यात बहुजन विकास आघाडीचे नेते कार्याध्यक्ष राजू पाटील यांच्या फोटोचं बॅनर लावण्यात आले। या बॅनरवर कसं नाना म्हणतील तसं अशाचा मजकूर लिहिण्यात आलाय। या मजकुराची चांगलीच चर्चा रंगली। दरम्यान हे बॅनर कोणी लावलं याची अद्याप माहिती मिळाली नाही। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त उद्धव ठाकरे, राज ठाकरे 23 जानेवारीला षण्मुखानंद सभागृहात एकत्र येतील। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त विशेष कार्यक्रमाचं आयोजन ठाकरेंची शिवसेना आणि मनसे एकत्रित करणार असल्याची माहिती संजय राऊतांनी दिली आहे। समर्थकांना डावलल्यामुळे नाराज असल्याचं वृत्त आमदार संदीप जोशींनी फेटाळले। जोशींनी निवृत्तीची घोषणा केल्यानंतर त्यांचे समर्थक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेणार आहेत। जोशी सुद्धा 25 तारखेला मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत। मात्र आपण राजकीय निवृत्तीवर ठाम असल्याचं संदीप जोशींनी म्हटलं। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार पक्षाचा राजीनामा दिल्यानंतर 48 तास टेन्शन होतं असं वक्तव्य काँग्रेसचे नवनिर्वाचित नगरसेवक प्रशांत जगतापांनी केलं। काँग्रेसमध्ये घेऊ नका याबाबत अनेकांनी फोन केले, मात्र काँग्रेसनं तसं केलं नसल्याचं सुद्धा जगतापांनी म्हटलं। 29 महापालिकेच्या निकालानंतर महापौरपदाचे आरक्षण सोडत आता पार पडणार आहे। यापूर्वीच महापालिकेतील महापौर दालनात आता साफसफाईला वेग आला। ठाणे महानगरपालिकेतील महापौर दालनाला साफसफाईला सुरुवात करण्यात आली आहे। मागील 2.5 ते 3 वर्ष ठाणे महानगरपालिकेतील महापौर दालन उपमहापौर दालन कार्यकाळ संपल्यानंतर बंद ठेवण्यात आलं होतं। मुंबईत महापौर पदावरून सुरू असलेल्या राजकारणावर मनसेचे नेते अमित ठाकरे यांनी ट्विट केले। नगरसेवक बेपत्ता आहेत असा प्रश्न उपस्थित करत ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांना प्रश्न केले। निकाल लागल्यावर खरं तर लोकप्रतिनिधींनी आपल्या प्रभागात जाऊन जनतेचे आभार मानायला हवेत, मात्र जनतेनं निवडून दिले ते आज 5 स्टार हॉटेलच्या बंद दारात आनंदानं कैद आहेत असं अमित ठाकरेंनी म्हटलंय। पालघर जिल्हा महाराष्ट्रात की गुजरातमध्ये असा सवाल उपस्थित होतोय, कारण पालघर जिल्हा प्रशासनाने 19 आणि 20 जानेवारीसाठी वाहतूक बंदी अधिसूचना काढली। मात्र ही अधिसूचना गुजराती भाषेत काढण्यात आली। राज्याची अधिकृत भाषा असताना गुजरातीचा समावेश का असा सवाल स्थानिक नागरिकांकडून उपस्थित केला जातोय। ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेंनी खासदार प्रणिती शिंदे यांच्यावर निशाणा साधला। प्रणिती शिंदे 50 कदम नीचे गिरे हैं, मात्र गिरे तो भी टांग ऊपर अशी भूमिका घेऊन ते काम करतात अशी टीका गोरेंनी केली आहे। प्रणिती शिंदे दिल्लीत बसून शहरातलं काम करतात असा दूरदृष्टी असलेल्या नेत्या शहराला लाभल्याचा आनंद आहे असा टोला त्यांनी हाणला। कल्याण डोंबिवली मनपातील आमचे 2 नगरसेवक दिसत नाहीये, त्यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई करू असा इशारा खासदार संजय राऊत यांनी दिला। तर शिंदेंच्या नगरसेवकांचे फोन टॅप केले जात असल्याचा दावा राऊतांनी केला। इतकंच नाही तर भाजपकडून आपल्याच पक्षाच्या प्रत्येक नगरसेवकावर वॉच ठेवण्यात येतोय असा दावा सुद्धा राऊतांनी केला। एकनाथ शिंदे भाजपला ब्लॅकमेल करत असल्याचा आरोप खासदार संजय राऊतांनी केलाय। शिंदेंना स्थायी समिती जास्तीत जास्त रस असल्याचा दावा राऊतांनी केला। त्यासाठी ब्लॅकमेलिंग करत दुसरं पदरात पाडून घेण्याचा शिंदेंचा प्रयत्न आहे असा आरोप राऊतांनी यावेळी बोलताना केलेला आहे। तर महापौर महायुतीचंच होणार, मग सौदेबाजी कशासाठी करताय असा सवाल खासदार संजय राऊतांनी उपस्थित केला। हॉटेलमध्ये नगरसेवक लपवायची वेळ काय येते असा सवाल सुद्धा राऊतांनी विचारला। शिवसेनेत पराभूत उमेदवार समाधान सरवणकर यांनी मित्रपक्ष भाजपवर गंभीर आरोप केलेत। भाजपनं मदत न केल्यामुळे मनपा निवडणुकीत आपला पराभव झाल्याचा दावा त्यांनी केला। भाजपमधील एका टोळीनं कार्यकर्त्यांना आपल्या विरोधात काम करायला सांगितल्याचा खळबळजनक दावा त्यांनी केलेला आहे।
भाजप आणि शिवसेनेत मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या निकालावरून मतभेद झालेत. मुंबईत अनेक कमी जागा आल्याचं खापर भाजप नेत्यांकडून शिवसेनेवर फोडल्याची चर्चा. जास्त जागा मागून कमी जागा निवडून आणल्यामुळे स्ट्राईक रेट कमी झाल्याचा ठपका शिवसेनेवर ठेवण्यात आला. तर मुस्लिम बहुल जागा मागितल्या नसतानाही त्या लढण्यास भाग पडल्याचं शिवसेनेनं सांगितलं. शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणी सुप्रीम कोर्टातली सुनावणीचा मुहूर्त अखेर ठरलाय. 21 जानेवारीच्या सुप्रीम कोर्टाच्या कामकाजाच्या यादीत या प्रकरणाचा उल्लेख आहे. सोबतच विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी एकनाथ शिंदेंच्या सोबत केलेल्या आमदारांना अपात्र न केल्यानं सुनील प्रभू यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी होणार आहे. भाजप नेत्या नवनीत राणा यांना पुन्हा धमकी देण्यात आल्यानं राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. पोलिसांच्या डायल 112 क्रमांकावर अज्ञात व्यक्तीनं फोन करून नवनीत राणा यांना जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी राजापेठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. नगरपालिकेची निवडणूक पार पडताच आता महापौर, सभागृह नेता, विरोधी पक्षनेता कोण होणार याकडे अनेकांचं लक्ष लागलंय. महापालिका निवडणुकीत 65 जागा मिळवणारा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा विरोधी पक्षनेता होणार आहे. तर पक्षाच्या 4 माजी महापौरांकडे संभाव्य विरोधी पक्षनेता म्हणून पाहिलं जात आहे. मुंबई महापालिकेत 20 स्वीकृत नगरसेवक असणार आहेत. नगरसेवकांच्या संख्येनुसार राजकीय पक्षांना स्वीकृत नगरसेवकांची संख्या वाटायला येणार आहे. तर भाजपच्या वाटेला सर्वाधिक 4 तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडे 3 नगरसेवक असणार आहेत. एकनाथ शिंदेंच्या वाटेला 1 आणि एमआयएमच्या वाटेला देखील 1 नगरसेवक असणार आहे. ठाणे पालिका निवडणुकीत 50% महिलांपैकी 66 महिला निवडून आल्यात. पुरुष नगरसेवकांच्या तुलनेत 1 महिला नगरसेविका अधिकची निवडून आली. त्यामुळे ठाणे महापालिकेत पुन्हा महिला राज पाहायला मिळणार. महापालिका निवडणूक निकालाचं गॅझेट प्रसिद्ध झालंय. मुंबई महापालिका प्रशासनानं गॅझेट जाहीर केले. त्यामुळे आता नगरसेवकांच्या गटस्थापनेला वेग येणार आहे. मुंबई महापालिकेतील राजकीय पक्ष कार्यालयांची रचना बदलणार आहे. राजकीय पक्षाच्या संख्येत वाढ झाल्यामुळे पक्ष कार्यालयांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. महापालिकेतील पक्ष कार्यालय हे गेल्या काही वर्षांपासून बंद होती, मात्र आता ही पक्ष कार्यालय लवकरच खुली होणार आहे. आरक्षणाची 50% मर्यादा ओलांडलेल्या जिल्हा परिषद निवडणुकीबाबत उद्या फैसला होण्याची शक्यता आहे. या प्रकरणी सुप्रीम कोर्टात उद्या सुनावणी पार पडणार आहे. सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीबाबत सुप्रीम कोर्टानं आदेश देताना 21 जानेवारीला आरक्षण मर्यादेबाबत सविस्तर ठरवू असं म्हटलेलं आहे. महाराष्ट्राच्या राजकारणासाठी उद्याचा दिवस महत्त्वाचा असणार आहे. सुप्रीम कोर्टात 3 महत्त्वाच्या विषयांवर सुनावणी होणार. यातून राज्याच्या राजकारणाची दिशा बदलू शकते. त्यामुळे याकडे राज्यासह संपूर्ण देशाचं लक्ष असणार आहे. शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत अंतिम सुनावणी सुरू होणार आहे. सोबतच राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हाबाबत सुद्धा सुनावणीची शक्यता आहे. कल्याणमध्ये ठाकरेंचे 2 नगरसेवक फुटलेत. गटनेता निवड बैठकीत 2 नगरसेवक गैरहजर आहेत. नोटीस बजावून सुद्धा दोन्ही नगरसेवक अनुपस्थित आहेत. दोन्ही नगरसेवक शिवसेनेच्या संपर्कात असल्याची माहिती आहे. 11 पैकी 9 नगरसेवक बैठकीला उपस्थित होते. उमेश बोरगावकर यांच्या नावाचं पत्र मान्यतेसाठी उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठवण्यात आलं. कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे 11 नगरसेवक निवडून आले. त्यापैकी 4 नगरसेवक नवी मुंबईत कोकण भवनात गट स्थापनेवेळी अनुपस्थित होते. मधुर म्हात्रे, कीर्ती ढोणे, स्वप्नाली केने, राहुल कोठ हे नगरसेवक अनुपस्थित होते. कल्याणमध्ये धक्कादायक घटना घडली. शिवसेनेचे पदाधिकारी शक्ती राय यांना 4 ते 5 जणांनी भर रस्त्यात शस्त्रानं मारहाण केली. तर पगारावरून वाद झाल्यानंतर दोन्ही कर्मचाऱ्यांनी मिळून बेदम मारहाण केली. शक्ती राय यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असून पोलिसांकडून चौकशी सुरू. मुंबईच्या 5 विभागांमध्ये 44 तास पुरवठा विस्कळीत झालाय. जलवाहिनी जोडणीच्या कामासाठी आजपासून 22 जानेवारीपर्यंत पाणीपुरवठा बंद असणार आहे. मुलगाव, डोंगरी, MIDC धारावी परिसर, भांडूप, विक्रोळी, वांद्रे कुर्ला संकुल पाणीपुरवठा इथं होणार आहे. दादरच्या शिवाजी पार्क मैदानावर मुंबई महापालिकेतून टाकण्यात आलेल्या ओल्या मातीमुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत आहे. त्यामुळे ही माती काढून त्या ठिकाणी पर्यायी व्यवस्था केली पाहिजे अशी मागणी सध्या जोर धरू लागली आहे. पश्चिम रेल्वे मार्गावर वांद्रे ते बोरिवली दरम्यान 5वा आणि 6वा मार्ग सुरू असल्यानं आता मेल एक्सप्रेस ट्रेन लोकलच्या मार्गावरून धावणार नाही. त्या स्वतंत्र मार्गावर वळवण्यात येणार असल्यानं लोकलच्या मार्गातील ताण कमी होणार आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात 6 अतिरिक्त लोकल फेऱ्या वाढवण्यास मदत होईल अशी माहिती पश्चिम रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिली. जर एखाद्या प्रवाशानं वंदे भारत स्लीपर ट्रेनचं तिकीट खरेदी केले तर ते तिकीट कन्फर्म असेल आणि दुसऱ्या मिनिटाला जर प्रवाशाला वाटलं की तिकीट रद्द करायचे तर त्या तिकिटाला 25% रक्कम कापली जाईल. जर ट्रेनच्या ठरलेल्या 72 तासांपासून 8 तासांपर्यंत तिकीट रद्द करण्यात आले तर तिकिटाची किंमत 50% कापून उर्वरित रक्कम प्रवाशाला दिली जाईल. अभिनेता अक्षय कुमार निवासस्थानी जात असताना त्याच्या ताफ्यातील एका वाहनाला सोमवारी रात्री अंधेरी परिसरात अपघात घडला. अक्षयच्या ताफ्यातील कार रिक्षाला धडकून पलटी झाली. या अपघातात रिक्षाचालक जखमी झाला असून अन्य जीवितहानी झालेली नाही असं सांगण्यात आलं.